हॅलो फ्रेंड्स, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. तर आपली सुरुवातच ह्यापासून होती रोज, त्यामुळे मी हा ठेवलेलाच आहे की रोज मी डेली सुरुवात व्हिडिओची ह्याच शब्दाने करणार. तर सो आज खूप म्हणजे खूप पाऊस येतो, दिवसभर झालाय. आज कंटिन्युअसली पाऊस चालू आहे, त्यामुळे असे कपडे घरात सुकव, बाहेरने घरात सुकव, बाहेरने असं काही चालू आहे माझं. आणि आज सियाचं खूप दिवसापासून चाललं होतं, आई मला केक खायचा आहे, आई मला केक खायचा आहे. तर सो मी बनवलेला आहे. तर मी ह्याची रेसिपी वगैरे काही शूट केलेली नाही आहे, कारण ऑन दी स्पॉट लगेच बनवलेला आहे. मला पण वाटलं होतं व्यवस्थित होईल म्हणून. इतका छान झाला ना, मलाच विश्वास बसला नाही की मी पण इतकं छान केक, म्हणजे मला केक वगैरे येतो, पण मी होममेड रव्याचा केक बनवलेला आहे. तर तुम्हाला दाखवते कसं झालंय ते. आणि एकदम प्युअर सगळं चॉकलेटमध्ये बनवलं आहे मी. तो हे बघा, बघू शकता तुम्ही किती फुगला आहे, इतका स्पंजी झालाय ना, इतका छान झालाय, खूप म्हणजे खूपच छान. मला तर विश्वास बसत नाही, इतका छान झालाय. आणि इकडं कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे मी. आणि इथे ना, इथं तुम्हाला दाखवते आत्ताच झालाय रेसिपी. तुम्ही असं चॉकलेट मेल्ट करायला टाकलंय, कारण मी ना वरून त्याच्यावरून असं जर टाकून देणार आहे चॉकलेट. म्हणजे तिचं आहे ना खूप खूप दिवसापासून चाललं होतं, तर असं मी बनवून टाकला. म्हटलं बनवावं नाही का, तिचं खूप दिवसापासून चाललंय, आई मला बनव, आई मला बनव. तर मी बनवलंय. मग आता चॉकलेट मेल्ट काय कुठं मी स्वयंपाक करते ना, वरण वगैरे फोडणी देते ना. का गं, ही माझ्या शिवाय एक मिनिट पण राहू शकत नाही. तिला हे बघा, इथं टीव्हीवर माऊली लावून दिलंय, तरी पण ही माझ्याच मागला. आणि रोजचं सकाळचं वरती बसला. खूप पाऊस होतोय म्हणून घरामध्ये थोडेसे असे कपडे टाकले. वरती चढ बाळा, चढ ना वरती, खास चढ, खास तिकडे जास्त मागत आहे. जा लवकर, जा लवकर, उठ 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 पटकन. बघा इथं बसली, पसारा रोजच्या सारखा. आणि आज आहे ना वातावरण थोडं चेंज झालंय कालपासून, पण मला इतकं व्हायरल इन्फेक्शन झालंय, खूप आता भीती वाटते की सियाला पण होऊ नये म्हणून. कालपासून माझं इतकं डोकं ते दुखतं, इतकं व्हायरल इन्फेक्शन झालंय की बस. मला इथं टी व्हीचा आवाज येत असेल जास्त, कारण सिया बघतीये त्यामुळं. आणि ती थोडं पण राहत नाही, लगेच आली मला इकडे हे करायला. तिला काहीतरी नादी लावून मी आता परत किचनमध्ये जाते. मला थोडा वेळ यावाच लागतं तिच्यासाठी. तर सो असा मेनू आहे आजचा आमचा. आणि तुम्हाला जर रेसिपी पाहायची असेल, म्हणजे मी कसा बनवला आहे कसा नाही ना, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा. कमेंट करायला विसरू नका, कारण मला रेसिपीची कमेंट, म्हणजे मला रेसिपीची कमेंट आल्याशिवाय मी सांगणार नाही केकची. तर सो कमेंट करा. आणि कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की नेक्स्ट टाईम परत बनवणार आणि तुमच्याशी रेसिपी शेअर करणार, कारण आम्ही आज शूटच नाही केलेली, त्यामुळे मग तुम्हाला आज सांगते. तर मी तिला परत नादी वगैरे लावून आले परत किचनमध्ये. तर चला, आपले चॉकलेटचं काय झालंय ते बघून घेऊया आपण. हे बघा, अशा पद्धतीने आता याला मिक्स करून घेते मी. गॅस बंद करते, जवळपास मेल्ट झालंय. हे बघा, असं मी ह्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल थोडंसं दूध टाकलं होतं. बघा, एकदम म्हणजे छान झालं आहे. आता ह्याची पेस्ट म्हणजे सियाला माहीतच नाही आहे मी बनवलेला. सो अशा पद्धतीने आता हे मी केकवरती ओतून घेणार आहे. आता इथं मी लगेच आहे ना वरण टाकून घेते. आज खूप लवकर स्वयंपाक केला आहे मी, कारण सिया काय करते, कधी कधी खूप परेशान करते. इकडं सियासाठी मी वरण चकुल्या टाकल्यात थोड्याशा फिक्क्या. आणि इकडं माझं वरण आहे आमचं तिखटवालं. तर सो आता आमचं फायनली. आणि इकडे आहे ना भात केलेला आहे, बघू शकता भात. तर सो आमचं आज एवढाच आहे जेवण. तर फायनली माझा स्वयंपाक पण झालेला आहे. सो आता बघूया आपण आपला केक तयार झाला आहे का नाही. मी तुम्हाला दाखवते फ्रीजमध्ये ठेवण्याने. हे बघू शकता आपला आहे फायनल. मी वरून डार्क चॉकलेट टाकलं आहे, बघू शकता तुम्ही मेल्ट करून. आणि हे आहे फायनल. आता मी सियाला नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर तिला देईल थोडासा. लहान मुलांसाठी ना बेस्ट ऑप्शन आहे, कारण बघा तुम्ही बाहेरचं मैद्याचा असतो आणि मैद्याचं खाऊ घालण्यापेक्षा आपण घरीच रव्याचा बनवलेला
कधीही चांगला. सो खाऊ घालायला पण तिला काय मला एवढा प्रॉब्लेम नाही, म्हणजे तिने किती जरी खाल्ला ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही वाटणार मला, कारण मी रव्याचा बनवला आहे. तर तुम्हालाही तुमच्या घरीही लहान लेकरं असेल तर बाहेरचं खाणं अवॉइडच करा शक्यतो. कधीतरी आपण आणतो त्यावेळेस थोडाफार काही नाही, पण असं सारखा खाऊन देऊ नका. तर आता कसं वातावरण पण बदलतं आहे सारखं, त्यामुळं खूप सारं म्हणजे हे होऊ शकतं नाही का, म्हणजे त्यांचं पोट वगैरे दुखू शकतं, काही पण होऊ शकतं. पावसाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचं नाहीच खाल्लं पाहिजे. त्यामुळं मग मी घरीच बनवलेलं आहे. तर माझ्याकडं होतं चॉकलेट वगैरे, तर सो मी अशा पद्धतीने घरीच बनवलं आहे रवा केक. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा. आता मी ना वरण चुकले तयार झालेत, आता मी तिला भरवते. हे बघा, आता आम्ही ना तिच्या पप्पांना यायला तर वेळ आहे, तर सो आता आम्ही पण जेवण करून घेतो. माझी तब्येत बिलकुलही बरी नाही, आता परत मला खूप त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळं सो मी आता थोडंसं काहीतरी खाणार आहे. माझे डोळे वगैरे तर बघू शकता तुम्ही कसे झालेत. आता मी थोडंसं जेवण वगैरे करते आणि झोपून घेते, कारण ह्यांना खूप उशीर होतो. 9:30-10 तरी वाजतात आणि तिथून पुढं जेवण पॉसिबल नाही. त्यानंतर जेवण, त्यानंतर भांडे, किचन वगैरे भरपूर काम असतं. तर सो मी हळूहळू आता करून घेते, थोडंसं आराम करण्याचा प्रयत्न करते. सिया जेवण करते, सिया भात खाते. या जेवायला म्हण ना. मला खूप काळजी वाटायला लागली ती म्हणजे सियाची, की माझं व्हायरल इन्फेक्शन आता तिला होऊ नये. कारण ना तिला झालं ना एक टाईम मी सहन करू शकते, पण तिला झाल्यावर सहन होत नाही. कारण माझंच मी सांगते की मला इतका त्रास होतो आहे सर्दीने त्याने, की भयंकर. काल माझं आहे ना पोटात दुखत होतं, तर ते मला सहन झालं. म्हटलं मी ते सहन करून मी सगळे काम वगैरे सगळं तिला पण हँडल केलं. पण आज जी सर्दी झाली आहे ना रात्रीपासून इतका त्रास होतो आहे मला, आता पण खूप त्रास होतो आहे मला. तर सो कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. बाय, गुड नाईट.